हॅलो मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्रिकेट या विषयावरती बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये जे काही घडत आहे, आपल्याला माहिती आहे बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्याच्यावरती खूप सारा अत्याचार होत आहे. तिथले तो दीपचंद्र दास आणि एक महिला, त्याच्यानंतर अजून एक पत्रकार, एक लहान छोटीशी मुलगी यांची अमानुषपणे हत्या केलेले आपण पाहत आहोत, ऐकत आहोत, बघत आहोत. याचा पडसाद पूर्ण आपल्या देशामध्ये उमटत आहे. साधारण याच्यामुळे IPL मध्ये एकमेव खेळला गेलेला खेळाडू जो मुस्तफिजूर जो KKR या संघाने विकत घेतला होता, तर आपल्या देशामधील बहुसंख्य लोकांची असं म्हणणं होतं की त्याला त्या IPL मधून खेळू द्यावं नाहीये. BCCIने KKR या संघाला सल्ला दिला आणि त्याच्यानंतर मुस्तफिजूरला रिलीज करण्यात आलं. आता बघा, जेव्हा मुस्तफिजूरला रिलीज केल्यानंतर त्याचे खूप सारे पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्याचं रिफ्लेक्शन असं होतं की बांगलादेश जे आहे क्रिकेट बोर्ड BCB यांनी ICC कडे भारतामध्ये जो 7 फेब्रुवारी 2026 पासून होणारा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये असणारे जे मॅचेस आहेत त्या भारतामध्ये खेळण्यास त्यांनी विरोध दर्शवला. आम्ही भारतामध्ये येऊन क्रिकेट खेळणार नाही असं त्यांनी विनंती केली आणि आमचे सामने भारत सोडून इतरत्र खेळावेत असं ICCला त्यांनी विनंती केली. परंतु ICCनं कडक शब्दामध्ये सांगितलं की आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे मैदान किंवा स्थान किंवा ठिकाण हे बदलून मिळणार नाही आणि तुम्ही जर सरेंडर केलं किंवा खेळायला नाही आले तर तुमचे गुण हे दुसऱ्या विरुद्ध संघाला दिले जातील. खरं तर पहा, हा अतिशय छोटासा असणारा हा बांगलादेश, जो त्या बांगलादेशच्या तिन्ही बाजूनी भारत देश आहे आणि एका बाजूनी समुद्र आहे, यांची हिंमत किती होते बघा. ते किती छटाकभर देश आहे आणि यांचं बोलणं किती मोठं. आणि याच्या पुढे जाऊन त्यांनी असं केलेलं आहे की आपल्या भारतामध्ये होणारे जे IPL सामने आहेत त्या IPL सामन्याचे ब्रॉडकास्टिंग वरती त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये होणाऱ्या IPL मॅचेस जे आहेत त्यांचं जे प्रसारण आहे हे बांगलादेशमध्ये त्यांनी बंद केलं आहे. आणि वरून असं सांगतात की आम्ही भारताविरुद्ध कडक नियम उचललेले आहेत आणि आम्ही मॅचेस दाखवणार नाहीत. आणि मला हसायला येत आहे की हे अशा काही घटना घडल्या तर ते बांगलादेशचे काही युट्यूबर किंवा जे पॉडकास्टवाले आहेत तर त्यांचं फीडिंगमध्ये मी पाहिलं तर ते लोक असं सांगतायत की आम्ही भारताविरुद्ध एवढं बॉयकॉट करणार आहोत की भारताचं खूप आर्थिक नुकसान केलं जाईल. किती छटाकभर देश आहे तो आणि त्यांच्या बॉयकॉट केलेले आपल्याला थोडीच काही फरक पडणार आहे. तर ह्या अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. मित्र असं म्हणेन की BCCIने KKR या संघाला आदेश देण्याच्या अगोदरच शाहरुख खान किंवा जुही चावला किंवा KKRचं जे मॅनेजमेंट आहे खरं तर त्यांनीच स्वतःहून मुस्तफिजूरला संघामधून दूर रिलीज करायला हवं होतं. खरं तर BCCIने ही एवढी आदेश देण्याची वेळ सुद्धा येऊ द्यायला पाहिजे होती. कारण आपल्या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल असणाऱ्या अभिमान वाटला पाहिजे. खरं तर हा शाहरुख खान जो असा व्यक्ती आहे की याचे सिनेमे हे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत. आपले आई बाबा, आपले नातेवाईक, आणि त्या सिनेमाच्या तिकटाच्या पैशावरूनच हा एवढा मोठा झालेला आहे. आणि हा स्वतःला काय समजतो, त्यांनी काल परवा एक पॉडकास्टमध्ये एक वक्तव्य दिलंय की जे आता जे जेनजी आहेत, जेनजी आणि आपण जे मिलेनियर जनरेशन, त्याने असं सांगितलंय की जेनजी आणि मिलेनियरची जनरेशनची जे आई आहेत, मदर्स आहेत किंवा त्यांच्या आई आहात, ह्या त्याच्या फॅन आहेत म्हणे. आणि जेनजी आणि मिलेनियर्स म्हणजे आपण हे त्याचे सिनेमा बॉयकॉट करतो म्हणे. म्हणजे याला एवढा गर्व चाललाय, एवढा इगो आहे त्याला की त्याला वाटतंय की सगळं त्याच्यामुळे सगळं पॉसिबल झालंय आणि सगळा पैसा तो स्वतःच कमवलेला आहे. तर ते असं नाही, तर आपण सिनेमा बघितल्यामुळं त्या सिनेमाच्या पैशामुळे तो मोठा झालेला आहे. त्यामुळेच त्यांनी तो मन्नत बंगला बांधलेला आहे. किती विशेष वाटतंय बघा, आपल्याच देशामध्ये राहून, आपल्याच मुंबईमध्ये राहून, आपल्याच प्रांतामध्ये राहून, आपल्याच पैशावरती मोठे होणारे हे लोक आणि आपल्या विरुद्धच हे पुन्हा गरळ ओकतात. यांना आपण योग्य प्रकारे दिशा दाखवली पाहिजे, त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे. त्यामुळं त्यांचे येणारे जे सिनेमा आहेत ते सिनेमे आपण बॉयकॉट केले पाहिजे, जेणेकरून त्यांना समजलं पाहिजे की आपण भारत देशामध्ये राहत असताना इथल्या बहुसंख्य समाजाविरोधात आपण काय बोलत आहोत, काय बोलताना विचाराचं भान केला पाहिजे. तर ह्या अतिशय घृणास्पद गोष्टी आहेत. शाहरुख खान हे जे काही लिबरल गँग आहे बॉलिवूड वगैरे,
अतिशय वाईट आहे. कोणत्याही प्रकारे देशाचा अभिमान होईल असे कोणतेही कधी सिनेमे बनवले नाहीत. उलट त्यांच्याच धर्माला उचलून धरून त्यांच्याच यांचं कौतुक करून त्यांनी सिनेमे काढलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्याही देशामधले काही नागरिक आहेत ते त्यांना सपोर्ट करतात. तर या गोष्टी आपण थोड्या समजून घेतल्या पाहिजे. आणि आतापासूनच आपली जी पुढची जनरेशन आहे किंवा आपली जे भविष्यामध्ये जे जनरेशन आहे त्यांना आपण जागरूक केलं पाहिजे. विशेषतः बघा, आपण लहान असताना स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असा काही इतिहास आपल्याला शिकवलेला गेलाय, तो इतिहासाचा काही कुठं सुद्धा संबंध नाही. आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल एवढं सांगितलंय की एवढं बिंबवलं गेलेलं आहे की मला खूपच विशेष वाटतंय की मी सुद्धा खूप सारे असे म्हणजे माझ्या जनरेशनच्या खूप साऱ्या मुलांनी विद्यार्थ्यांनी असे चुकीचाच इतिहास सगळा आम्हाला शिकवलेला आहे. त्यामुळे खरी माहिती ही समजण्यासाठी हे स्वतः पुस्तक वाचन करावं लागलं, बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान घ्यावं लागलं, बरेचसं जो इंटरनेट सफर करावं लागलं आणि त्याच्यानंतर आपल्याला समजलं की अरे खरी गोष्ट वेगळीच आहे. सो यांनी बनवलेले जे सिनेमा आहेत ते सिनेमा आपण बॉयकट केलेच पाहिजे. आणि जे आपल्या देशाची संस्कृती, सनातन धर्म आणि आपल्या देशाचा जो वारसा व्यवस्थितपणे टिकवेल अशा चित्रपटाचं प्रमोशन केलं पाहिजे. जे आपल्या देशाची ओळख आहे, जे आपल्या देशाची संस्कृती आहे, याच्याबद्दलच आपण एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही माहिती पुढे पाठवली पाहिजे. आणि जगामध्ये आपल्या देशाचं किती मोठ्या प्रमाणात नाव होईल याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप साऱ्या आहेत. आपण नक्कीच या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला असं मला आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत एकदा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.